एक सविस्तर बातमी पाहूयात। बातमी पालघरमधून आहे। पालघरच्या केळवे रोड जवळच्या देवी पाड्यातल्या महापुराचं रौद्र रूप दाखवणारा आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आलाय। घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे एका कुटुंबाला तब्बल 4 तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ आली आहे। 6 जुलैला महापुरासोबतच इथल्या लिलाका कुटुंबावर दुहेरी संकट कोसळलंय। इथल्या 55 वर्षीय अनुसया मनोहर लिलगा यांचा मृतदेह चक्क घराच्या पत्र्यावर ठेवावा लागलाय। एका बाजूला प्रिय व्यक्तीचा मृतदेह तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड, अशी भयंकर परिस्थिती या कुटुंबावर ओढवली होती। मात्र या देवी पाड्यातल्या एकाही पूरबाधित कुटुंबाला अद्यापही कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। एनडीटीव्ही मराठीच्या टीमच्या हाती पालघरमधल्या महापुराचं भयाण वास्तव दाखवणारा हा आणखी एक व्हिडिओ हाती लागलाय। त्या दिवशी पाणी एवढं भरलं की कमरेवर पाणी घरात, आणि आईची बॉडी होती ती आम्ही टेबलावर ठेवली। टेबल पण तगायला लागला, मग काय करू सुचलं नाही। तर मग किचन मध्ये गेलो, 2 पत्रे फोडले, मग बॉडी वरती गेली आणि सगळं माणसानं वरती घेतलं। आईचं निधन कसं काय झालं होतं? आई 2च दिवस आजार होती की बीपी वाढली ना, त्याच्यामध्ये मग दवाखान्यात नेलं, त्याच्यासाठी शुगर पण आहे, तसं ते श्वास पांढरा आणि हे झालं। कुठे तुमच्या पाठीमागच्या घरात का? हा, याच घरात, पण त्या बाजूला किचनच्या साईडला। काय केलं तुम्ही? आम्ही मग पत्र फोडले ना, बॉडी मग वरती घेतली, मग घरातल्या सर्व लोकांना पण वरती घेतली। किती वेळ होते साधारण? 8-9 जण आम्ही घरावरती होतो।